न्याय योजना जाहीर केलेली आहे। पत्रकार परिषद घेऊन देशातल्या 20% गरीब कुटुंबांना मदत देण्याची ही योजना आहे आणि या योजनेनुसार वर्षभरामध्ये 72,000 रुपये एका कुटुंबाला देण्यात येतील अशी आकडेवारी राहुल गांधींनी मांडली। पण ही योजना नेमकी कशी राबवण्यात येणार आहे त्याचे डिटेल्स मात्र राहुल गांधींनी दिलेले नाहीयेत। आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाला मदत देणार एवढंच ते म्हणाले। आम्ही आधी मनरेगाच्या मार्फत ही गरिबी कमी केली होती आणि भारत आणि इंडिया असे जे भारताचे दोन भाग आहेत ही दरी आम्हाला मिटवायची आहे असं राहुल गांधींनी सांगितलं। बाकी कोणत्याही राजकीय प्रश्नावर उत्तर द्यायला राहुल गांधींनी नकार दिला। न्याय योजना जाहीर करण्यासाठी मी पत्रकारांसमोर आलोय असं ते म्हणाले। यानुसार 5 कोटी कुटुंब आणि म्हणजेच कुटुंबातले सदस्य धरले तर 25 कोटी लोकांना या न्याय योजनेचा फायदा होणार आहे असं राहुल गांधींचं म्हणणं आहे। जे लोक भारतामध्ये दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत आणि ज्यांचं उत्पन्न अतिशय कमी आहे त्यांचं उत्पन्न आणि त्यांना अपेक्षित उत्पन्न याच्यामधला फरक जो आहे तो आम्ही देणार आहोत असं राहुल गांधींनी सांगितलं। यानुसार 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर आणण्याची आमची योजना आहे असं राहुल गांधींनी म्हटलंय। काँग्रेसचा जाहीरनामा उद्या सगळ्यांच्या समोर येणार आहे। त्यासाठी काँग्रेसची वेगळी बैठक सुरू आहे। पण काँग्रेसच्या जाहीरनाम्यामधली ही सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणावी लागेल। न्याय योजना असं याचं नाव आहे। याआधी सुद्धा आपण पाहिलं अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना जी मदत सरकारने देऊ केली वर्षाला 6,000 रुपये त्याच्यावरून बरीच आकडेवारी मांडण्यात आली आणि या योजनेचा नेमका फायदा शेतकऱ्यांना होणार आहे का असंही विचारण्यात आलं। राहुल गांधींनी जाहीर केलेल्या न्याय योजनेबद्दल सुद्धा एवढेच प्रश्न असतील। आणि आपण भाजपचे नेते माधव भंडारी यांच्याशी थेट बोलूया। माधव भंडारी जी आपण ऐकलं राहुल गांधी नेमकं काय म्हणाले याबद्दल कोणतीही स्पष्टता द्यायला त्यांनी नकार दिलाय। पण त्यांचं जे म्हणणं आहे की आम्ही इतक्या लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढणार आहोत या योजनेमध्ये काही तुम्हाला तथ्य वाटतं का? पहिली गोष्ट म्हणजे राहुल गांधींना या देशातल्या वास्तवाचं भान कधीच नव्हतं, आजही नाही। गेल्या 4 वर्षामध्ये या देशामधल्या दारिद्र्य रेषेच्या वरती गेलेल्या लोकसंख्येचं प्रमाण हे जगात सर्वात जास्त आहे। आज दारिद्र्य रेषेतून लोकांना बाहेर काढण्याच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे। दुसऱ्या बाजूनी जनतेला आपण पैसे देणार आहोत, गरिबी हटावचं वगैरे। राहुल गांधींना त्यांच्या आजींची आठवण असेल, त्यांच्या आजीने सुद्धा गरिबी हटावचा नारा दिला होता। बरोबर, त्या गरिबी हटावच्या नाऱ्यावरती त्यांनी निवडणुका जिंकल्या आणि त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीमध्ये देशातल्या गरिबीमध्ये विक्रमी वाढ झाली। गरिबी खालच्या लोकसंख्येची वाढ त्यांच्याच कारकिर्दीमध्ये सगळ्यात जास्त झाली। काँग्रेसने जेवढी गरिबी निर्माण केली तेवढी गरिबी या देशात दुसऱ्या कोणी निर्माण केली नाही, वस्तुस्थिती आहे। राहुल गांधींचा तिसरा जो आहे की मी गरिबांना पैसे द्यायला जातोय आणि मोदी श्रीमंतांना पैसे देतात। राहुल गांधींनी आणि त्यांच्या काँग्रेसने एकदा हे सांगावं की विजय मल्ल्या, नीरव मोदी यांना तुम्ही निवडणुका हरल्यानंतर पैसे का दिलेत आणि कोणासाठी दिलेत, कशासाठी दिलेत? बरोबर, माधव भंडारी असं सुद्धा म्हणाले की मनरेगा योजना आम्ही यशस्वी करून दाखवली देशामध्ये आणि ही न्याय योजना आहे हे मनरेगाचाच पुढचा टप्पा आहे। यावर तुमचं काय म्हणणं आहे? मनरेगा योजना त्यांनी केली नाही हे देशातल्या जनतेनेच सांगितलं, त्यामुळे ती सांगण्याची गरज नाही। मनरेगा योजना त्यांना यशस्वी करता आली नाही कारण त्यातही प्रचंड भ्रष्टाचार त्यांनी केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचे अत्यंत निकटचे सहकारी, त्यांचे कौटुंबिक मित्र पिट्रोडा हे ज्या कंपनीचे 9 वर्ष संचालक डायरेक्टर होते त्या कंपनीला 17,000 कोटींचं कर्ज दिलं गेलं आणि हे 17,000 कोटींचं कर्ज आज बुडालेलं आहे। त्यामुळे राहुल गांधी आणि त्यांची काँग्रेस आणि त्यांचे कुटुंबीय या सगळ्यांनी कुणाकुणाला पैसा दिला आणि कुणाकुणाचं काय केलं, वड्राचं काय झालं, नॅशनल हेराल्डचा कर का बुडवला, या सगळ्या गोष्टींची उत्तरं राहुल गांधींनी पहिल्यांदा द्यावीत आणि मग लंब्या चौड्या बाता कराव्यात। धन्यवाद माधव भंडारीजी तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल। राहुल गांधींनी जी योजना जाहीर केलेली आहे त्यावर विरोधकांकडून थेट टीका होती आता।